नमस्कार. स्मित होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते. रेकी सेकंड लेवल आपण चक्रांबद्दल माहिती करून घेतो आहोत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ही 3 चक्रांनंतर आता चौथं चक्र आहे अनाहत चक्र. यालाच हार्ट चक्र असंही म्हणतात. याच्या आधी आपण मणिपूर चक्रामध्ये बघितलं होतं की भावनात्मक बीज असतं एक, जे आपण मागच्या जन्मांमधनं सुद्धा दर जन्मांमध्ये आपण बीज घेऊन येतो आहोत. त्याच्यात 3 बीज आपल्या शरीरामध्ये असतात. त्यातलं पहिलं बीज भावनात्मक बीज जे मणिपूर चक्रामध्ये यकृताच्या इथे असतं. आता हे दुसरं बीज जे असतं हे भौतिक बीज आहे, जे आपल्या हृदयात असतं. हे चक्र आहे जे प्रेमाचं चक्र म्हटलं जातं. याच्यामध्ये अणू आणि जीन्स हे असतात. तर बेसिकली भौतिक बीज जे आपण म्हणतो आहोत ते आपण मागच्या जन्मातनं इथे न येता ह्या बीजामध्ये आपण या जन्मामध्ये येताना आपण कुठल्या आईवडिलांच्याकडे येणार आहोत. तर ते भौतिक बीज म्हणजे जीन्स जे आपण म्हणतो आहोत ते जीन्स ह्या भौतिक बीजामध्ये असतात. आपण ते ठरवून त्या ह्याच्यामध्ये येतो आणि इथे हे भौतिक बीज असतं. फ्रंट हार्ट चक्र छातीच्या मध्यभागी असतं आणि बॅक हार्ट चक्र त्याच्याबरोबर मागच्या बाजूला असतं. या चक्राला 12 पाकळ्या असतात. तत्व आहे वायू तत्व. संबंधित रंग ह्याचा आहे हिरवा. बीजमंत्र आहे यम. बीजमंत्र आहे यम. संबंधित इंद्रिय याच्याशी निगडीत असलेली इंद्रिय कोणती आहेत तर थायमस ग्रंथी, हृदय, रक्ताभिसरण संस्था आणि फुफ्फुस. थायमस ग्रंथी शरीरातील रोगप्रतिकारक संस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि कार्य काय आहे तर हे चक्र हृदय आणि थायमस ग्रंथी यांचं नियंत्रण करतं. आपल्याला माहितीच आहे हृदयामध्ये काय होतं आहे. रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय आहे तर रक्त शुद्ध केलं जातं. अशुद्ध रक्त हृदयामध्ये शुद्ध केलं जातं आणि मग ते शरीराकडे पोचवलं जातं. पण ते जेव्हा शुद्ध करत असतात तेव्हा ते काय करतं, फुफ्फुसाकडून ऑक्सिजन त्याच्याकडे जातो आहे. फुफ्फुसाकडनं ऑक्सिजन हृदयाकडे जातो. हृदयामध्ये त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन मिसळून तिथे शुद्ध केलं जातं आणि मग तिथून पूर्ण शरीरामध्ये ते पसरवलं जातं. म्हणून आपण म्हणतो की शुद्ध रक्त बनण्यासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे, कारण शरीराला ऑक्सिजनची गरज आहे. आणि म्हणून आजकाल फुफ्फुस म्हणजे आपले लंग्स ह्याला तुम्हाला एक्सरसाइज करा, प्राणायाम करा असं सांगितलं जातं. कारण आपण आज जर म्हटलं तर आपण श्वाससुद्धा पूर्ण घेत नाही आहे. तर फुफ्फुसातनं जेव्हा तुम्ही श्वास घेणार आहात तेव्हा बाहेरचा ऑक्सिजन आपण आतमध्ये घेत असतो आणि हा ऑक्सिजन रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्तामध्ये मिसळून तिथे ते रक्त शुद्ध होऊन मग सगळ्या शरीराला पोचवलं जातं. असं हे हृदयाचं कार्य आहे. ह्याच्यात खूप मोठं आहे. मी थोडक्यात हे सांगितलेलं आहे. ही अशी एक त्याच्यामध्ये हृदयाचं एक कार्य तसं असतं. तर हे चक्र काय आहे, हृदय आणि थायमस ग्रंथी यांना नियंत्रित करतं. संबंधित भावना कोणत्या आहेत ह्याच्या तर प्रेम आणि करुणा. हार्ट आपण म्हणतो ना प्रेम, हे हार्टमध्ये आपण हार्टशी कनेक्टेड आपण प्रेमच समजतो नेहमी. तर हार्टमध्ये प्रेम आणि करुणा आहे, विनय आहे, सहनशीलता आहे, सहानुभूती आहे, जबाबदारपणा आहे आणि आत्म्याशी थेट जोडणारी एक आध्यात्मिक अशी एक शक्ती आहे. म्हणजे कोणत्याही आत्म्याशी जर जोडायचं असेल तर तुम्ही हृदयाच्या मार्फत जोडले जाऊ शकता. इतकं त्या हार्टमध्ये ती शक्ती आहे. एखाद्यावरती प्रेम करणं हे, एखाद्या आत्म्यावरती प्रेम करणं हे या हृदयाचं एक भावनिक संबंधित असं एक कार्य आहे. याच्याशी संबंधित आजार जर म्हटलं तर हृदयविकार आहेत, BP, रक्तदाब,
तो एक आहे. आणि रक्ताभिसरणाचे आजार आहेत, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणारे काही आजार आहेत. तर असे आजार ह्या हार्ट चक्राशी कनेक्टेड आहेत. जीवनामध्ये जर तुम्हाला भौतिक इथल्या ह्याच्यात आणि आध्यात्मिक समतोल जर साधायचा असेल तर सोलर प्लेक्सस चक्र आणि हार्ट चक्र ही दोन्ही चक्र समसमान अशी उन्नत झालेली असली पाहिजेत. म्हणजे त्याचा एकसारखाच वाढ झालेली असली पाहिजे किंवा ते एकसारखीच असली पाहिजेत असं म्हटलं जातं. कारण ह्याच्यामध्ये असं आहे की जर तुम्हाला हार्ट चक्र तुमचं मोठं असेल, दिलदार वृत्तीचं जे आपण म्हणतो तसं, आणि सोलर प्लेक्सस जर कमी असेल, कमी ॲक्टिव्ह असेल, तर मग लोक तुमचा फायदा घेतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही इतकं लोकांसाठी करतो पण लोक आमचा फायदाच घेतात. आम्हाला त्याचं काही नंतर ते आमच्यासाठी काहीच करत नाहीत. आम्ही इतकं लोकांसाठी केलं ते लगेच कसे विसरून जातात आणि आमचा फायदाच फक्त घेतला जातो. या पद्धतीने जेव्हा बोलणं होतं तेव्हा समजायचं की तुमचं हार्ट चक्र खूप मोठं आहे आणि सोलर प्लेक्सस चक्र तुमचं छोटं झालेलं आहे. कारण भौतिक ह्या जीवनामध्ये आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जर बघितलं तर हा समतोल नाही साधला जाते. आध्यात्मिक लेवलवरती तुम्ही हार्ट चक्र खूप मोठ्या मनाचे आहात, पण भौतिक इथं काय होतं की काही काही वेळेला अनावश्यक तुम्ही लोकांना अति मदत करता आणि लोक त्याचं महत्त्व समजून घेत नाहीत आणि मग त्यांचा तात्पुरता त्यांचा फायदा झाला की मग ते निघून जातात. कारण तुम्ही त्यांच्यासाठी मदत करत असतात, ते तुमच्यासाठी मागत नसले तरीसुद्धा तुम्ही करता, कारण तुमचा हार्ट चक्र खूप मोठा आहे. तिथे तुम्ही अपेक्षा ठेवून जरी आधी नाही केलं तरी त्यांनी केलं नाही म्हणून नंतर अपेक्षा असते. अशा प्रकाराने ते लोक तुमचा फायदा घेऊ शकतात आणि असं तुम्हाला वाटतं, पण ते ॲक्च्युली त्यावेळेला असं असतं की तुमचं चक्र थोडीशी इम्बॅलन्स असतात. म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र तुमचं छोटं असतं आणि हार्ट चक्र तुमचं मोठं असतं. ही लेवल जी आहे ती याच्यामध्ये मी म्हटलं तसं की संबंध बालपणापासूनचे किंवा आधीच्या जन्मातले संबंधसुद्धा जे काही असतात ते या चक्रांशी निगडीत आहेत. भूतकाळातल्या जीवनाबद्दलचे सगळ्या गोष्टी ह्या अनुभवांची नोंद ह्या याच्यामध्ये, भूतकाळातल्या सगळ्या अनुभवांची नोंद ह्या लेवलमध्ये असते. ह्या ॲस्ट्रल लेवलमध्ये आपण म्हणू शकतो किंवा या चक्राशी कनेक्टेड असलेल्या ऑरामध्ये पण आणि ह्या चक्रामध्ये पण असते. तर ह्याची ऑराची लेवल जी आहे चौथी अनाहत चक्राशी जोडलेली आहे. आणि ह्याचा उपचार जर म्हटलं की समजा हे चक्र डिस्टर्ब आहे असं वाटलं तर ह्याचा उपचार म्हणजे काय आहे तर सर्वांच्यासाठी बिनशर्त प्रेम आहे. सगळ्यांसाठी बिनशर्त प्रेम, कोणाशीही कंडिशनमध्ये प्रेम नाही आहे, काही अपेक्षा नाही आहे. तुम्ही तिथेही असं म्हटलं नाही कामा की लोकांनी आमचा फायदा घेतला, नाही. लोक त्यांना तुमच्याशी काही हे नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने देता आहात आणि त्यामुळे सर्वांच्यासाठी बिनशर्त प्रेम करायचं आहे. कोणत्याही शर्तीवरती नाही करायचं आहे की मला हे द्या मग मी करणार, अशा पद्धतीने नसेल. अनकंडिशनल लव सर्वांसाठी. तर असं हे हार्ट चक्र, प्रेमाचं चक्र. आता ह्याच्या पुढच्या चक्राकडे आपण जातो आहोत नेक्स्ट सेशनमध्ये, विशुद्धी चक्राकडे. तर हार्ट चक्र आणि आता नंतर नेक्स्ट विशुद्धी चक्र. ओम शांती, ओम शांती, ओम साईराम.